आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष मालवे साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रतिष्ठित बंधू आणि भगिनी, दाभडी साहेब, तांबे साहेब असतील यांनी मनोगत व्यक्त करीत असताना, त्याचप्रमाणे लांडे साहेब असतील यांनी मनोगत व्यक्त करत असताना मागील निवडणुकीमध्ये जे जे अनुभव आले त्याचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे. आता निवडणुका संपलेल्या आहेत. जे पदाधिकारी निवडून आलेले आहेत त्यांना या निमित्तानं एक महत्वाचा सल्ला सांगतो की रोजच निवडणूक आहे असं समजून काम करा, जेणेकरून पुढच्या निवडणुकीला जो कोण उमेदवार असेल त्याला कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून व्हावं अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करत असताना जांभूळशी गावामध्ये आपण हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो. आणि ह्या निमित्तानं एक गोष्ट मला नमूद करणं गरजेचं आहे की आपली जी इटी असायची ती इटी या निवडणुकीमध्ये राहिली नाही. ही खंत निश्चितच यापुढील काळात मला राहणार आहे. गेली 10-12 वर्ष झाल्यापासून जांभूळशी गाव फोडायचा खूप लोकांनी प्रयत्न केला पण ते कधी फुटलं नाही. परंतु यावेळेस प्रयत्न न करता फुटलं. आपण आपले जे जागृत देवस्थान आहे त्या देवस्थानच्या वट्यावर या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख होत असताना यापूर्वी काळात अशा पद्धतीनं चुकूनही कधी होणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी. आपल्या 4 गावांना उमेदवारी देण्याचे एकमेव कारण म्हणजे गेली 10-12 वर्षापासून आपण आपला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी लोकसाहेब असतील, बीएमदादा सोनवणे असतील, त्याचप्रमाणे कोकाटे साहेब असतील, मालवे साहेब असतील यांनी पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून या ठिकाणी खूप प्रयत्न केलेले आहेत. आणि हे प्रयत्न करत असताना मला वाटतं आपलं जे काम आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे. काल आम्ही वहिनी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याला जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये रौंदळ साहेब त्यांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अतुलशेठ बेनके साहेबांना पवारताईंच्या ऑफिसला घेऊन या, पाण्याचा प्रश्न लगेचच मार्गी लागेल. अशा पद्धतीची भावना मला वाटतं आपण या पाणी संघर्ष समितीने आतापर्यंत जे काम केलेलं आहे निश्चितच त्या कामाच्या माध्यमातून आपला प्रश्न आपण लवकरात लवकर मार्गी लावणार आहोत. आणि तो प्रश्न मार्गी लावावा म्हणूनच आपण दाभाडेताईंना या ठिकाणी उमेदवारी दिली. ही उमेदवारी देण्यामध्ये आपल्या तालुक्याचे माजी आमदार अतुलशेठ बेनके साहेब आणि आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांचंही योगदान मोलाचं आहे. कारण त्यांनी जर उमेदवारी दिली नसती तर मला वाटतं त्यांना ती उमेदवारी मिळाली नसती. परंतु दोघांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्यामुळं दाभाडेताईंना उमेदवारी मिळाली. आणि आज त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आणि त्या ठिकाणी नीलम असेल त्याचप्रमाणे दावकरताई असेल यांनाही पंचायत समितीमध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे. या संधीचा आपण सर्वांनी सोनं करावं. कारण आपला हा जो पिंपळगाव जोगा डिंगोरी जिल्हा परिषद गट आहे
ह्या गटामध्ये खूप कामं करण्याची बाकी आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या 2 वर्ष आपली कोरोनामध्ये वाया गेलेली होती. परंतु आता जे सदस्य निवडून आलेले आहेत त्यांना एकंदरीत 9 वर्षाचा निधी मिळणार आहे. मागची 4 वर्ष आणि पुढची 5 वर्ष आता 9 वर्षाचा निधी मिळाल्यानंतर मला वाटतं या भागातील कोणत्याही समस्या आणि अडचणी असतील त्या राहणार नाहीत अशा पद्धतीची खात्री या निमित्तानं आपल्याला देतो. आणि 3ही सदस्यांना विनंती करतो की आपण चुकीच्या गोष्टींपासून लांब राहा. माणूस मोहाला बळी पडतो आणि मोह माणसाच्या नाशाला कारणीभूत होतो. आपण मोहापासून जर दूर राहिला तर प्रत्येक मतदाराच्या अंतःकरणामध्ये आपण जागा निर्माण करशाल आणि ती करावी अशा पद्धतीची भावना या निमित्ताने व्यक्त करत असताना आपल्याला ठेकेदार प्रलोभन दाखवते. तुम्हाला एवढे पैसे देतो, तुम्हाला तेवढे देतो, तुम्हाला गाडी घेऊन देतो, तुम्हाला आणखी काय करतो. परंतु या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो की तुमच्या आयुष्यात जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं तुम्हाला जर सोनं करायचं असेल तर आपण मोहापासून दूर राहिलं पाहिजे आणि आपण ते राहशाल अशा पद्धतीची खात्री या मारुतीरायाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आपल्याला देतो. आणि त्याच पद्धतीचे 3ही उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत. आणि मला वाटतं जे मोहाला बळी पडतील याची मला खात्री होती त्यांना आपण मागच्या वेळेस उमेदवारी दिली नाही आणि त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले. परंतु जे व्हायचं तेच झालं आणि दुर्दैवानं किंवा या मारुतीरायाच्या कृपेनं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचे पदाधिकारी आपल्याला मिळालेले आहेत आणि निश्चितच 5 वर्षाच्या काळात ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतील याची मी तुम्हाला खात्री देतो. त्यांच्याकडून जर काही चुकलं किंवा चुकीचं पाऊल जर त्यांच्याकडून पडलं तर त्यांच्या कानाला खडा लावायचं काम ही व्यासपीठावरील सगळी मंडळी निश्चितच करतील याची तुम्हाला खात्री देतो. आपला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी या पुढील काळात आपल्याला जर सौजन्याने तो प्रश्न किंवा सहानुभूतीने तो प्रश्न जर सुटला नाही तर आपल्याला त्या ठिकाणी आंदोलन करावे लागते. आणि तशा पद्धतीची तयारी या पुढील काळात आपल्याला, कारण आपण गेली 10-12 वर्षापासून सातत्याने या कामाचा पाठपुरावा करत आहोत. मला वाटतं पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून आपल्या शासकीय सेवेत असणारी सर्व मंडळी त्याचा पाठपुरावा करत आहेत. त्यामध्ये मोठे सर असतील किंवा बाकीचे सर्व मंडळी असतील, या सर्व मंडळींनी एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने हा प्रश्न सोडवण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं आता आपण अंतिम टप्प्यात आलेलो आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर आपल्याला उपोषण करायची वेळ आली, रास्ता रोको करायची वेळ आली, आंदोलनं करायची वेळ आली तर ती तयारी आपण सर्वांनी ठेवावी. कारण आता आपण 10-12 वर्ष सौजन्याने सामोपचाराने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आता सामोपचार वगैरे या गोष्टीचा विचार आपल्याला करायचा नाही आणि आता शेवटचा ठोका आपल्याला त्या ठिकाणी मारायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण दाभाडे या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि त्या निमित्तानं 4ही गावांनी एकत्र येऊन हा प्रश्न सुटेपर्यंत आपण सर्वांनी एकत्र राहावं अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो. मागच्या निवडणुकीमध्ये मला वाटतं जरी काही थोड्याफार चुका झाल्या असतील तरी आपल्या 4ही गावांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे आणि निश्चितच ह्या मतदानाच्या माध्यमातून आपले जे प्रश्न असतील त्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचे प्रश्न असतील, बाकीचे रस्त्यांचे दळणवळणाचे प्रश्न असतील, या ठिकाणी मला वाटतं कोपरे आणि जांभूळशी हे गुट ग्रामपंचायत आहे. परंतु ह्या गावाला येण्यासाठी बरंच अंतर कापून यावं लागतं आणि मला वाटतं 1 किलोमीटरपेक्षा सुद्धा कमी अंतर आहे.
परंतु 8-9 किलोमीटरचा वैशाख रोड या दोन्ही गावांना जोडणारा जो पूल आहे तो पूल आपण या पुढील काळात होणं गरजेचं आहे. आणि निश्चितच जी जी काही अपुरी राहिलेली कामं आहेत ती आपण निश्चितच लवकरात लवकर मार्गी लावणार आहोत. आपल्या सर्वांच्या दृष्टीनं योगायोगाची आणि आनंदाची बाब ही आहे की पुण्यसंताई पवार ह्या पालकमंत्री झालेल्या आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. त्यामुळं या पुढील काळात आपल्याला आपला जो महत्वाचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, त्या प्रश्नासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येऊन लढायचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकत्र येऊन काम करूया अशा पद्धतीची भावना व्यक्त करत असताना 2029 साली विधानसभेची जी निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीमध्ये आपल्याला अतुल शेठ बेनके साहेब यांना आमदार करायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकत्र येऊन प्रयत्न करूया. आपला जो पाण्याचा प्रश्न आहे तो फक्त अतुल शेठच सोडू शकतो हे मी तुम्हाला आज या ठिकाणी खात्रीने सांगू शकतो. कारण आता सगळे ग्रह एका दिशेत आलेले आहेत आणि आपली समस्या निश्चितच मार्गी लागेल अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी उशीर खूप झालेला आहे. खेडेश्वरची यात्रा पण आज या ठिकाणी यात्रेला सुद्धा सर्वांना जायचं आहे. त्यामुळं या ठिकाणी अधिकचं काही न बोलता माझं लांबलेलं मनोगत या ठिकाणी बोलतो आणि सर्वांना आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.